कसे आहात? मजेत आहात ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तो. तर आज ना मी तुम्हाला माझं ड्रेसिंग टेबलचं ऑर्गनायझर कसं केलं कशा प्रकारे मी केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. आणि नवीन कोणी चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करत चला सोबत, म्हणजे कसं मलाही बरं वाटेल जरा तुमची कमेंट आली तर. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या कोणी मैत्रिणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्या कोणी मैत्रिणी आधीपासूनच माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक जरूर करा. प्लीज प्लीज सांगते की खरंच लाईक करत चला व्हिडिओला, म्हणजे मला पण तेवढं मोटिवेशन मिळेल की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. कारण कसं मलाही वेळ खूप अपूर्ण पडतो, पण मी वेळेत वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर आता बघू कुठपर्यंत कसे माझे व्हिडिओ येतात, काय येतात ते आता पुढचं तुम्हाला सांगेलच मी कशाबद्दल, कुठल्या कारणामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाही ते. तर थोडंसं प्लीज सपोर्ट करा, म्हणजे कसं मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल की नाही मी पण तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचू शकेल त्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आहे ड्रेसिंग टेबल संदर्भात. तर प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपल्याकडे पण असं एकदम छानसं असं ड्रेसिंग टेबल असावा सुंदरसा, की त्याच्यात आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो म्हणून. तर मग बघ आता चला जास्त वेळ न घालवता, खूप गप्पा मारल्या, जास्त वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा आहे माझा असा ड्रेसिंग टेबल. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी अरेंज केला आहे तो. तर आता मी तुम्हाला याच्यातली एक एक वस्तू कशा प्रकारे मी ऑर्गनाईज केली ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता बघा, एक अशा छोट्याशा ट्रेमध्ये सर्व मी पावडर वगैरे वरती ठेवलेत. इथे 2 परफ्यूम ठेवलेत, इथे साईडला डिओ ठेवलेत, आणि हे जे इथे आपल्याला मेकअपसाठी लागतात ना हे ब्लेंडर, हे ब्लेंडर मी याच्यातच ठेवलेत सर्वात वरच्या कप्प्यामध्ये. आणि सगळ्यात सेकंड नंबरच्या कप्प्यात मी ना हा जो बॉक्स आहे ना, ह्या बॉक्समध्ये मी बघू शकता बघा ह्याच्या प्रकारे मी ज्या मला लागतात ना असे रिंगणवाले झुमके ते मी याच्यात ठेवलेले. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे पटकन घेता येतात ते मला. हे बघा, आणि जे काही असं सिल्वर चेन वगैरे आहेत ना त्यासुद्धा मी याच्यातच ठेवलेल्या आहेत. बघू शकतात याच्यात ना मी हे सगळे स्टड जे कानातले असतात ना छोटे छोटे, ते सगळे कानातले याच्यात ठेवले आहेत, जे काही लागतात आपल्याला ते रोजच्या माझ्या डेली यूजसाठी. आणि ह्यात मी सगळे असे मंगळसूत्र ठेवलेले आहेत जे नेहमी नाही लागत मला, कधीतरी यूज होतात त्यांचा, म्हणून ते मंगळसूत्र यात ठेवलेले आहेत मी. आणि ह्यात बघू शकता ह्यात पण असे मल्टी कलरचे मंगळसूत्र वगैरे असे ठेवलेले आहेत मी, ते कधीतरी मी साड्यांवरती यूज करते. आणि ह्यात सर्व प्रकारच्या अंगठ्या ठेवल्या आहेत मी, गोल्डन, सिल्वर, सगळ्या प्रकारच्या अशा अंगठ्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही ह्या बॉक्समध्ये मी रोजच्या वापरायचे जे मंगळसूत्र आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे, ते असे मंगळसूत्र ठेवलेले आहेत. ऑक्सिडाइजचा असा मल्टी कलरचा एक नेकलेस होता माझ्याकडे, तो ठेवला आहे. सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये डायमंड ज्वेलरी माझी. या कप्प्यामध्ये बघा मी हे सगळे मोतीचे दागिने ठेवलेत माझे, जे असे नेहमी पटकन ड्रेसवर साडीवर यूज करतात ते करू शकतो ते. आणि यात मी सगळ्या प्रकारचे असे कडे ठेवलेत बघा, जे अँकलेट वगैरे असतात ना, कडे वगैरे लागतात ते मी याच्यात ठेवलेले आहेत. आणि सेकंड नंबर बॉक्समध्ये मी ठेवलेत, सेकंड नंबर बॉक्समध्ये मी पण असं मोतीचे आणि विथ ब्लॅक कलरचे क्रिस्टल असे जे नेकलेस आहेत ना ते ठेवलेले. बघू शकता तुम्ही याच्यात अशा मल्टी कलरची एक माळ, आणि हा मोतीचा आणि परत ब्लॅक मण्यांचा असा नेकलेस आहे तो ठेवला आहे मी यात. ती हे ओरिजिनल मोतीच्या माळा आहेत त्या ठेवल्या. हे बघा हे जे नाही तर छोटीशी अशी मेकअप किट ठेवले मी, फाउंडेशन वगैरे जास्त मी यूज करत नाही पण मी ठेवलं आहे. इथं हे ब्लश वगैरे, आणि याच्यात सिंदूर आहे, सिंदूर याच्यात ठेवलं आहे. आणि हे बघा हे किती सुंदर आहे असं रोटेट.
हे असे प्रकार मला खूप आवडतात अँटिक वस्तू घ्यायला. यात तर मी सगळे माझे ब्रश वगैरे आणि असं क्रीम वगैरे, मग आयलायनर वगैरे, असं मेहंदीचं कोन असं ठेवलं आहे. आणि लिपस्टिकसाठी बघा मी अशा प्रकारे स्टँड घेतलं आहे. तर लिपस्टिक अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केले, कारण कसं आहे पटकन सापडतात, म्हणजे आपल्याला कुठली लिपस्टिक आपल्याकडे आहे, कुठला शेड आहे ते लगेच कळतं. आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये मी ठेवले कंगवे आणि आपले कधीतरी वापरणारे टिकल्यांचे असे पॅकेट ठेवले आहेत. आणि रोज डेली यूजसाठी तर मी छोट्याशा डब्यात टिकल्या भरून ठेवल्या आहे. काही मल्टी कलरच्या आहेत, बघू शकतात तुम्ही. काही मिक्स आहेत. अशा या डब्यांमध्ये मी टिकल्या भरून ठेवल्या आहेत. ह्या डेली यूजसाठी मला पटकन घेता येतील, वापरता येतील अशा. आणि हे बॉडी लोशन आहे, हे आपलं डेली यूजसाठी पॉन्ड्सचं पावडर वापरते मी ते. आणि हे येतं मॉइश्चरायझर आहे पॉन्ड्सचं. आणि ही जी आहे ना, ही ओरिफ्लेम कंपनीची डायमंडची क्रीम आहे. ही क्रीम खूप सुंदर, एकदा यूज करून बघा तुम्ही. आणि ही वॉच मी कधीतरी वापरते. ही वॉच पण याच्यातच ठेवलेली मी. असं मल्टी लेअर म्हणून हा बॉक्स आहे, पूर्ण मल्टी बॉक्स आहे हा. तुम्ही याच्यात काहीही ठेवू शकत, याच्यात काहीही ठेवू शकता. तर यात बघा मी अशा प्रकारे नोज पिन वगैरे असे ठेवलेले आहेत. याच्यात नथ वगैरे, म्हणजे ते पटकन सापडतात म्हणून. आणि हे बघा, हे असे एकावरती एक अशा अटॅच करायचे आहे. आणि अशा प्रकारे त्याला झाकण आहे. हे बघा, अशा प्रकारे हा डबा आहे पितळी. आणि सर्वात खालच्या सेक्शनमध्ये मी ऑक्सिडाइजच्या जेवढ्या पण अशा डेली यूजसाठी लागतात ना, तेवढ्याच बँगल्स मी इथे ठेवल्या आहे. बाकीच्या बँगल्स ज्या आहेत मी जिथे साड्या ठेवते ना तिथे ठेवल्या आहेत. आणि ह्या काचेची बांगड्या वगैरे ह्या पण इथं का ठेवल्या मी, कारण पूजेला वगैरे लागतात ना पटकन, त्यामुळे मग ते ह्याच्यासाठी ठेवलं आहे. आणि हे रोज वापरण्यासाठी पावडर, आंघोळीवरून आल्यानंतर लावण्यासाठी. आणि यात ठेवल्या आहेत मी माझ्या, म्हणजे ब्रँडेड नाही आहेत ह्या वॉच, ह्या अशा लोकलच वॉच आहेत. ब्रेसलेट म्हणून ॲज अ यूज करते मी, त्या ठेवलेल्या आहेत याच्यात मी. आणि ही पण एक वॉच आहे. ही वॉच पण मी यूज झाला ना तर मी ठेवून देते आतमध्ये तिला. नेहमीसाठी अशी बाहेर ठेवत नाही, म्हणजे पॉलिश वगैरे खराब होत नाही. बघा अशा प्रकारची वॉच ही पण कॉल वगैरे सगळं येतं याच्यामध्ये पण. आणि चार्जेबल वॉच ही डिजिटल, सुंदर आहे बघा. आता झाले तिला 2-3 वर्ष झाले घेऊन मला, पण खूप छान निघाली क्वालिटी तिची. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी ड्रेसिंग टेबल अरेंज केलेलं आहे बघा. एकदम सुटसुटीत आणि एकदम मोकळा. मला असं जास्त गर्दी आवडत नाही. आणि मी ज्वेलरी जी आहे ना बाकीची, ती ज्वेलरी एक खालचा सेक्शन दिलेला आहे मला, त्यात ठेवलेली आहे. फायनल लुक असा आहे. आणि मी आतमध्येच ड्रेसिंग टेबलला बघू शकता अशा प्रकारे मिरर बसवलेला आहे. कारण मी बाहेरून बसवलेला नाही आहे मिरर, कारण की कसं वास्तुशास्त्रानुसार आपण झोपल्यानंतर बेडमध्ये आपलं प्रतिबिंब दिसता कामा नाही, त्यामुळे मग मी अशा प्रकारे ठेवलं. आणि इथे एक ड्रॉवर ठेवला आहे साईडला, जो कधीतरी म्हणजे यूज करते मी. इमर्जन्सी जर मला काही बाहेर गेली आणि ठेवायला वेळ नाही मिळाला, मग मी पटकन याच्यात टाकून देते, नंतर मग तुम्ही ते सेग्रेट करून घेते. आणि बघा हा जो ड्रॉवर आहे खालचा, यात मी सगळे असे माझे हेअर बँड ठेवलेले आहेत, हे बघा. आणि क्लचर वगैरे ठेवलेले आहेत यात, सगळे अशा प्रकारचे डायमंडचे वगैरे सगळे क्लचर ठेवलेले आहेत मी. आणि इथे मी नेल पॉलिश ठेवली. आणि एक छोटासा क्यूटसा असा मॅग्लेमचा हा परफ्यूम आहे, तो ठेवला आहे मी. मला तो फ्री गिफ्ट आला होता तो. आणि यात छोटासा गुड्डूचा असं गॉगल वगैरे ठेवलेला आहे, बघू शकतात. आणि हे क्लचर आहे केसांना लावायचं, हे पण ठेवलं आहे. आणि बघा यात मी
आपल्या ज्या साडी पिन असतात ना, त्या साडी पिन अशा प्रकारे सेपरेट करून ठेवलेल्या आहे सगळ्या. आणि शक्यतो साडीला आहे ना अशा बॉल पिन लावायच्या, म्हणजे साडीची फाटत नाही आणि मिरी पण व्यवस्थित राहते आणि साडीला होल पण पडत नाही, म्हणून शक्यतो असं यूज करायच्या. या सगळ्या साडी पिन आहेत. आणि ही सध्या ट्रेंडिंगमध्ये ही मिरी पिन आहे. ही मिरी पिनसुद्धा मी याच्यातच ठेवल्या आहेत, म्हणजे पटकन आपल्याला यूज होतात आणि इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही, म्हणून त्यामुळे इथे ठेवलेल्या मिरी पिन. आणि या सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये मी सगळ्या यू पिन वगैरे ठेवलेल्या आहेत. सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये बघा मी रबर बँड, यू पिन आणि आपल्या हेअर पिन अशा ठेवलेल्या आहेत. हेअर ॲसेसरीज आहेत, सप्लिमेंट आहे, हेअर सप्लिमेंट. ही कधीतरी यूज होते त्याच्यासाठी याच्यात ठेवली, खाली बॉक्समध्येच ठेवली. शक्यतो बॉक्समध्येच ठेवायचं ज्याची त्याची वस्तू. आणि यात नेहमी कधीतरी अशा लागतात ना, हे असे बनाना क्लिप वगैरे असे ठेवलेले आहेत मी यात. तोता, हिला काहीतरी बोलतात, तिचं नाव मला आठवत नाही, तोता क्लिप असं काहीतरी बोलतात हिला. ही पण डायमंडची ठेवली. काही बघा हे असे हेअर ॲसेसरीज ठेवलेले आहेत. आणि ह्या पिना वगैरे आणि हे हेअर ब्रॉन्च ठेवलेले त्याच्यात खाली. हा बघा, हा सगळ्यात शेवटचा कप्पा आहे. यात मी माझी टेम्पल ज्वेलरी, मग परत आंबाडा वगैरे असतात ना, वेस्टर्न ज्वेलरी, परत मग कानातले मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केले हे असं याच्यात ठेवले. मी प्रकारे मी कानातल्यांचा बॉक्स यूज केलेला आहे. असं कानातल्यांचा बॉक्स अशा प्रकारे ठेवला आहे मी. जर तुम्हाला पूर्ण असं व्हिडिओ बघायचा असेल ना, तर मला सांगा, मी नक्की कानातल्यांवरती पण छान एक व्हिडिओ बनवेल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.